नमस्कार मित्रांनो, राऊंडअपचा आपण व्हिडिओ टाकला होता मागच्या 1 वर्ष आधी. ठीक आहे. तर त्या व्हिडिओला जे आहे मित्रांनो खूप जास्त व्ह्यूज आलेले आहेत. 53-54,000 जो आहे तो व्ह्यूज त्याला आलेला आहे, व्हायरल झाला बेसिकली. ठीक आहे. तर त्यामध्ये विषय असा होता की तुरीमध्ये आपण राऊंडअप मारणार होतो, म्हणजे मारणं चालू होतं आपलं. ठीक आहे. व्हिडिओमध्ये दाखवत होतो मी आणि त्याचा रिझल्ट आपण दाखवणार होतो. त्याला 1 वर्ष झाले. गलतीने जे आहे मला त्याचे रिझल्ट टाकता नाही आले. पण मित्रांनो ते शेत पण दुसरं होतं आणि मी सध्याच्या शेतात उभा आहे आणि हे शेतसुद्धा जे वेगळं शेत आहे. पण सांगण्याचा विषय एकाच की मी जे त्यांनी राऊंडअप मारलं होतं या शेतातसुद्धा जे आहे मी तुम्हाला तेच आपण जे इथे केलेलं आहे राऊंडअप, आणि सोबत आपण ग्रामक झोनसुद्धा मारला, जे म्हणजे पॅराक्वाट डायक्लोराईड जो येते 24% वाला घटक. ठीक आहे. ते सुद्धा मारलं आहे, त्याचेसुद्धा रिझल्ट तुमच्या समोर आहे. सध्या जे मी इथे उभा आहे बघा, पूर्ण प्रकारे जे आहे याला जे आता 9 दिवस झालेले आहे जवळपास. ठीक आहे. आणि इतकं बेकार जंगल जे हे होतं मित्रांनो, खोटं सांगत नाही. पूर्ण वावर जे पडीत पडलं होतं, पूर्ण मजूर वर्ग सगळे आजूबाजूचे रस्त्यावरचे, आणि आम्ही स्वतःसुद्धा म्हणत होतो की हे वावर पडीत पडणार आहे. पण मी हरलो नाही. मला माहीत होतं की आपण कव्हरअप करू शकतो. स्टेप बाय स्टेप या शेताला घेतलं आपण, निंदनसुद्धा दिलं, काही ट्रॅक्टरनेसुद्धा आपण या मधात जे आहे आपण ट्रॅक्टर मारला. त्यानंतर आपण जे राऊंडअप यामध्ये मारलं. ठीक आहे. याचा जर तुम्हाला डिटेल्समध्ये व्हिडिओ पाहिजे असेल, नक्की याला तुम्ही चॅनलला आपली पहिले सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओ लाईक करा, आणि कमेंटमध्ये सुद्धा जे तुम्ही सांगू शकता की पूर्ण व्हिडिओ पाहिजे, आपण पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला आपण दाखवणार आहे. ठीक आहे, प्रूफसहित. तर बघा, इथे आपण राऊंडअप मारले आणि बघा किती रिझल्ट, बघा किती क्लास आला आहे बघा. ठीक आहे. आता बिफोर जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल, मी तेच सांगत आहे की ते सुद्धा तुम्हाला मिळून जाणार, फक्त कमेंटमध्ये सांगा. आणि बघा रिझल्ट बघा, म्हणजे कसल्याच प्रकारचं निंदनासुद्धा जे आता गरज नाही आहे. पूर्ण प्रकारे हे वावर आता राजी बसलेला आहे बघा. याचा आपण 120 ml जे याचा डोस घेतला होता. ठीक आहे. आणि सोबत आपण 120 नाही 150 ml, आणि त्यामध्ये शेवटी पंपात आपण युरिया मिक्स केला होता बघा. ठीक आहे. हे पहिले मिरचीचं शेत होतं. BBF टाईप आपण जे BBF करण्याचा आपण BBF नाही, SRT पद्धत. ठीक आहे. त्या हिशोबाने आपण जे इथे लागवड करण्याचा इथे निर्णय घेतला होता, आणि बघू शकता. आणि इकडून बघा, इकडे जे आपण ग्रामक झोन मारलेला आहे. ठीक आहे. म्हणजे दोन्ही तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. ग्रामक झोन हे बघा. फक्त एकच तुम्हाला सांगतो मी की ग्रामक झोनने ज्या गाजर गवत मरत नाही, समजून जायचं की इथे ग्रामक झोन मारलेला आहे. गवतसुद्धा मरत नाही. आम्ही मला असं भासलं होतं, पण आम्ही इथं डोस थोडा वाढून घेतला, आणि ओल जर चांगली असली जमिनीमध्ये तर नक्कीच रिझल्ट मिळतो ग्रामक झोनचा. पण गाजर गवत जे ते मरत नाही, तुम्हाला सरळ इथे दिसणार आहे बघा. मित्रांनो, अशा प्रकारे जे आहे आपण इथे तणनाशकाची फवारणी घेतली. मित्रांनो, आता तुम्हाला विश्वास बसला असेल ना, कारण बरेचसे जे शेतकरी कमेंट करत होते की हे पॉसिबल नाही आहे. तर बघा, पॉसिबल आहे, 100% पॉसिबल आहे. आणि आता आपण याला शेंडे खुडणी वगैरे पूर्ण नियोजन आपण क्लास करणार आहे, कारण याला खत तर आपण